मला तो डायलॉग ऐकायचा आहे तुमच्या दोघांमधला, तो जो काही आहे. आज तू लय भारी दिसत होता आर. का रोज नाही काय दिसत? आजच्या एवढा नाही. कसं काय? तुला नाही कळायचं. सजना अशी हाक दिली, ती हाक नेमकी कशी? सजनात ह्याच्यामध्ये 3 सजना आहेत या सिनेमात. मात्र ह्याचा मूळ धागा एक आहे, प्रेम. शशिकांत, तुम्ही उत्तम चित्रकार आहात, पण हे फार सुरुवातीपासून ठरवलं होतं तुम्ही की एक फिल्म करायची आपल्याला? पहिली गोष्ट तर बोललो की मला आवड होती, आधीपासूनच माझी इच्छा होती फिल्म करायची. दुसरी गोष्ट हे, खूप अशा गोष्टी आहेत की ज्या मी माझ्या चित्रकलेतनं नाही करू शकत आणि ज्या मला वाटतं की ह्या बाबतीत पण मी व्यक्त व्हावं. तसं इथं मला व्यक्त होता आलंय. ज्या मला चित्रातनं होता येत नव्हतं त्या अनेक गोष्टी आहेत की ज्या मी या चित्रपटातनं व्यक्त झालो चित्रकार म्हणून सुद्धा. मला तसं काही वाटतच नव्हतं ना, मी त्याच्याकडे बिझनेस म्हणून बघतच नव्हतं सुरुवातीला. मला माझी इच्छा, माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं. सिनेमा करायचा गो. ते मला कुठल्या गणितात बसवायचंच नव्हतं. मला ती प्रोसेस पण एन्जॉय करायची जसं मी चित्र एन्जॉय करतो. वा, वेगवेगळ्या मुद्रेतली महिलांची चित्र तुम्ही साकारलेली आहेत. तुमची नायिका तुम्हाला त्या चित्रांमध्ये जी तशी नायिका मिळाली का प्रॉपर? 100%. मी आत्ता सांगतो हे कॅमेऱ्यासमोर, जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा मी 100% का म्हणलो हे तुमच्या लक्षात येईल. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, आज आपल्या गप्पांमध्ये आपण अनुभवणार आहोत सप्तरंग किंवा त्याहीपेक्षा वेगवेगळे रंग. म्हणजे एखादा कलर दुसऱ्या कलरमध्ये, एक रंग दुसऱ्या रंगामध्ये मिसळला की काहीतरी एक वेगळा रंग तयार होतो. आणि ते रंग जे आहेत ते कॅनव्हासवरती चितारण्याचं काम एक व्यक्ती करायचा, जो आपला अजूनही तो करतो. पण त्याला असं वाटलं की ते कॅनव्हासच्या पुढे जाऊन आपण सिनेमाच्या पडद्याला स्पर्श करावा. असे शशिकांत धोत्रे या क्षणाला आपल्याबरोबर आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि अशी यातनं ब्रेकिंग न्यूज गेल्या काही कालावधीमध्ये आम्हाला मिळाली की शशिकांत धोत्रे म्हणे चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न करतायत आणि तो केला आहे त्यांनी. आणि त्यात त्यांनी सजना अशी हाक दिली आहे. ती हाक नेमकी कशी आहे? सजनात ह्याच्यामध्ये 3 सजना आहेत ह्या सिनेमात. अच्छा, 3, एक सोडून 3 आहेत. एक सजना असा आहे की त्याला मात्र ह्याचा मूळ धागा एक आहे, प्रेम. प्रेम. लव ट्रँगल काय शब्द देता येईल मला एक्झॅक्टली माहीत नाही. मात्र हे 3 सजना असे आहेत की त्यातला एक जो सजना आहे तो त्याच्या सजनीवर प्रचंड प्रेम करतो. बरं. ते प्रेम मिळवण्यासाठी अनेक गोष्टी, हाल अपेष्टा सहन करतो. अनेक गोष्टीच्या संघर्षातनं त्यांचं ते प्रेम पुढं जातं. बरं. त्या सजनीचं पण तसंच आहे, म्हणजे ती पण सजनाच आहे माझ्यासाठी असं म्हणू शकतो मी. आणि ती त्याच्यावर तेवढंच प्रेम करते. आणि त्या दोघांचा एकमेकांवरचं प्रेम ज्या टोकाचं आहे त्यातनं त्यांना समाजातनं मिळणारी जी वागणूक आहे, परिस्थिती आहे, त्यांचा तो संघर्ष आणि त्या संघर्षातनं पण फुलणारं ते प्रेम, असं एक आहे. त्यात अजून एक सजना असा आहे की ज्याला आपण म्हणतो ना की प्रेम जे दिलं जातं ते घेतले गेल्यापेक्षा जे म्हणतो ना, जिथं त्याग केलेला असतो, जिथं अपेक्षा नसतात पण जिथं फक्त दिलं जातं ते ग्रेट प्रेम असतं. सो तसा पण एक सजना आहे त्याच्यात. बरं. की तो जीवापाड प्रेम करतो आणि असं हे तिघांचंही एकमेकांवर जीवापाड असलेलं प्रेम, नात्यांची ती काय म्हणतो त्याला, तो गुंता आणि त्याच्यातनं घडणाऱ्या गोष्टी, मग चांगल्या वाईट, अत्यंत हृदयद्रावक पण आहेत किंवा खूप मनाला स्पर्श करून जाणाऱ्या पण गोष्टी आहेत. कोणालाही वाटेल की अरेच्या असं नाही व्हावं कोणाच्या वाट्याला. आणि असेही खूप सीन आहेत की असं वाटेल की असं आयुष्यात एकदा तरी जगायला मिळावं. सारखी तुझी आठवण येते. मला पण तसं झालं, म्हणजे अशी जवळ असं वाटतं. कप काढू. कोणी बघितलं तर? नसती भेट मग कुणाला.
मला वाटतं शशिकांत म्हणजे असं काहीतरी व्हायला पाहिजे होतं आयुष्यामध्ये. आहे म्हणजे आता तसा वाव नसला तरी आतल्यात आपण तसं व्हिज्युअलाइज करू शकतो जे शशिकांतने केलं आणि पडद्यावर साकारलं. बरं, आकाश सर्व गोड आपल्याबरोबर. मला तुझा आडनाव प्रचंड आवडला आकाश, आणि तुझा लुक देखील पडद्यावरचा खूप आवडला. खास आहे तो लुक. आणि असं जाणवतं बरं का की आपल्या आजूबाजूला असा एक कुठलं तरी कॉलेजमध्ये किंवा आपल्या परिसरात पंचक्रोशीत असा एक हिरो असतो. तसे आपण सगळेच हिरो आहोत म्हणून, पण हा पडद्यावरचा हिरो आम्हाला बघायला मिळाला. कसा आहे हा हिरो नेमका? हा आता भाऊनी सांगितलं तसं 3 सजनांमधला हा एक सजना असा आहे की लय प्रेमळ आहे, परिस्थितीची जाणीव आहे, मोठ्या स्वप्न म्हणजे लय मोठी स्वप्न बघते ते. बरं. त्याला सगळं बदलायचं आहे, हा. सगळ्या गोष्टी, त्याला प्रेम पण त्याचं मिळवायचं आहे. अशा सगळ्या गोष्टींचा एक ध्यास मनात घेऊन ते चाललेला एक सजना आहे. असं अशा पद्धतीचा तो सजना सजना आहे का? फायटिंग बिटिंग होतीये का कुछ? ऍक्शन आहे, हा, इमोशनल आहे, सर्व पॅकेज आहे, सगळा ड्रामा आहे त्यात. सगळा ड्रामा आहे. डोले शोले काय जमणारच बा, काही विषयच नाही. जीव जीवाला आता बोलू लागला सखे, तोल मनाचा ग सुटू लागला सखे, गोड गोड नजरात येड येड सपान, चांदण्या राहतीला डोलू लागला सखे. काय तृप्ती म्हणजे दिग्दर्शकाने निर्माता म्हणून, पटकथा लेखक म्हणून त्याचं व्हिज्युअलायझेशन, त्याचे रंग तर कॅनव्हासवरती पडद्यावरती चितारलेत, पण तू काय रंग भरलेत? कारण तुझं रंग भरणं यामध्ये फार खास असणार आहे, कारण तू आहेस हिरोईन. मी ऍक्टिंगचे रंग भरले त्याच्यामध्ये. वा 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 वा. आहे सर, हा तुमच्या तालमीत तयार झाले, मंडळी तयार झाली. हे ऐकत नाहीत, हा बोलायला ऐकत नाही. तर माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर ती गोड गोंडस सगळ्यांना आवडेल अशी ती वंदी आहे. ती खेळाडू आहे. नाही तशी तू आहेस, हा. मुळात आहेस तू. हा हा. आणि ती डान्स पण करते. तुम्ही आता गाण्यामध्ये बघितला असेल, त्याच्यामध्ये डान्स करताना झोका दिसते. घेते, तर तिला डान्स कलेची करते. पण आवड आहे. हो, कलेची पण आवड आहे. आणि जी काही ती सुंदर दिसते, जे काही कॉस्ट्युम आणि हे ते सगळं क्रेडिट भाऊ आणि कॉस्ट्युम टीम ह्या सगळ्यांना जाते. बरं. त्यांनी जे काही डिझाईन केलं वंदीसाठी की बाबा असे कॉस्ट्युम असले पाहिजे, तिचं म्हणजे हेअरस्टाईल अशी असली पाहिजे, तर हे सगळं भाऊंमुळे ती एवढी सुंदर दिसते मी चित्रपटामध्ये, असं मी म्हणेल. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सजनावर प्रेम करणारी आहे ती. आणि तिला तिचं प्रेम भेटतं का नाही, काय होतं ते आता 27 जूनला बघायला भेटेल सगळ्याला. एका डायलॉगची फरमाईश करणार आहे तुझ्याकडे. करणार मी येतो त्याबद्दल. बरं, मला बरं, करायचं आहे नक्की, म्हणजे नक्की. त्यातनं तुझं पॉज घेऊन तुझं तू सजना म्हणलायस ना तू. हे दिल घायाळ एकदम, काहीच विषय नाही. संभाजीकडे येऊयात. बरं मंडळी, यांचा परिचय करून द्यायचा झाला तर यांनी तसं बघायला गेलं तर अचानक ॲक्शन भयानक एका गाण्यामध्ये एंट्री घेतलेली आहे, आणि ज्यामध्ये केसाचा तुरा झपकत झपकत तुम्ही डान्स केलेला आहे, होय की नाही संभाजी? हा, काय नेमका रोल माझा असा आहे, मी पण प्रेमच करतोय. हा, तुम्ही तिघे प्रेम करताय, लक्ष देते, हे लक्ष देते. प्रेम ही भावना जी आहे तुम्ही ती व्यक्त करताय, बरोबर. हा. आणि हे आधी कधी मी जगलो नव्हतो. बरं. मी ह्या फिल्म मध्ये जगाय भेटलं मला. हा. हा. आणि डान्स जे आहे ना ते मला येत नव्हतं आधी काय, आणि त्याच्यासाठी वर्कशॉप झाले डान्सचे. त्यात दिवसभर नाचलोय आम्ही. होय ना? आणि ते गाणं अख्खं एका दिवशी शूट केलेलं आहे. ते मेहनत दिसते हो तुम्ही. शर्ट उडवत उडवत तुम्ही डान्स केलेला आहे तो काहीतरी त्याच्यात. काय ते गाण्याचे बोल काय? भुंगा फाईट. बुंगा फाईट, बुंगा फाईट. हाय शशिकांत, यावर्षी लग्नाच्या दाट तिथीमध्ये ते गाणं वाजवणार, काही शंका नाही. चला जोक सपाट. पण शशिकांत, तुम्ही उत्तम चित्रकार आहात. म्हणजे मी हा प्रश्न विचारणार नाही, बऱ्याच लोकांनी तुम्हाला हा प्रश्न विचारला असेल, काय गरज पडली होती की चाललं होतं ना उत्तम, एक चित्र नाही म्हटलं तरी 1,00,000, 2,00,000, 3,00,000, म्हणजे आपल्याला हवं तसं आपल्या कलेला आपण आपली किंमत मोजून घेऊ शकतो समोरच्याकडनं. पण चित्रकार म्हणून शेवटी आपल्या प्रत्येकात एक किडा असतो, थेट सांगतो, तो आपल्याला काही शांत बसू देत नाही. हे फार सुरुवातीपासून ठरवलं होतं तुम्ही की एक फिल्म करायची आपल्याला,
आणि ही सगळी तुम्हाला व्हिज्युअलाइज झाली होती जी आता पडद्यावर उतरली आहे जशीच तशी? नाही, खरं हे आहे की चित्रकार म्हणून नावारूपाला यायच्या पण आधीपासून मला फिल्म मेकरच व्हायचं होतं. म्हणजे हे आधीपासूनच खूप होतं. आधीपासून आहे. जसं की आपल्याकडे सगळ्या म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का, आपल्याकडं फिल्मचा किडा सर्रास सगळ्या लोकांमध्ये असतो. आता जरा कमी झालाय आत्ताच्या ह्या म्हणतो ना आपण जेनझी. पण त्या जरा आपण थोडं 90s आणि त्या काळातली पिढीकडे गेलो आपण, तर तो किडा आहे सिनेमांचा. तो तो मलाही होता. झालं असं, मला कुठली फिल्म करावी अशा ह्याच्यात होतो मी, कारण ह्याच्यातलं बेसिक एज्युकेशन काय नसल्यामुळं त्याची काही बेसिक गोष्टी तर असायलाच माहिती बरोबर, ते तंत्र अवगत असावं लागतं. मेकर म्हणून या सगळे डिपार्टमेंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी. लॉकडाऊन मध्ये वेळ मिळाला आणि मग वेळ मिळाल्यावर एकदा सुरुवात झाली, गोष्ट सहज लिहून काढली. असं वाटलं की ही गोष्ट भारी आहे, हे सांगायला पाहिजे आपण लोकांना. नवीन पण आहे काहीतरी याच्यात. म्हणजे लिहून काढली म्हणजे डायलॉग सकट लिहून काढली? हा, डायलॉग सकट लिहून काढली. मला त्याचं बेसिक माहित नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे शॉर्ट डिव्हिजन, पटकथा, संवाद असं एक असतं ना. हळूहळू कळत गेलं. ते जेव्हा एकदा गोष्ट लिहिली, ती लिहिताना डिटेल लिहिली होती आणि मग हळूहळू स्क्रीन प्ले अमुक आणि शॉर्ट ब्रेकडाऊन, स्टोरी बोर्डिंग वगैरे त्या काही गोष्टी परत त्याला माहीत व्हायला काय फार असं खूपच असं काही रॉकेट सायन्स अशातला भाग नव्हता. ते बेसिक गोष्टी आहेत आणि ते बेसिक ग्रामर आहे खरं. ते काय ग्रामर शिकायला किती वेळ लागतं. इम्पॉर्टंट हे होतं की विजन. मोठी गोष्ट ही होती की विजन. बरोबर. ती गोष्ट काय असावी, कशी असावी, कशी दिसायला पाहिजे. हे सगळं करत असताना त्याच्यात एक मूळ जो भाग आहे ना, चित्रकला चांगली असताना सिनेमाकडं कसं, तर दोन गोष्टी. पहिली गोष्ट तर बोललो की मला आवड होती आधीपासूनच, माझी इच्छा होती फिल्म करायची. दुसरी गोष्ट ही की खूप अशा गोष्टी आहेत की ज्या मी माझ्या चित्रकलेतनं नाही करू शकत आणि ज्या मला वाटतं की ह्या बाबतीत पण मी व्यक्त व्हावं. क्या बात आहे. आणि तसं इथं मला व्यक्त होता आलंय. ज्या मला चित्रातनं होता येत नव्हतं त्या अनेक गोष्टी आहेत की ज्या मी या चित्रपटातनं व्यक्त झालो, एक चित्रकार म्हणून सुद्धा. कधी कधी आपण ते चित्र साकारत असतो ना, असं वाटत असतं क्षणात की यार हे जे मी साकारलं ते बोलायला पाहिजे. याच्यात ते सगळं जे तुम्ही ठेवलं होतं डोक्यामध्ये ते सगळं यांना तुम्ही बोलतं केलंय. बरोबर की नाही? पण नायिका म्हणजे असं, म्हणजे मी एक माझ्या मनातला प्रश्न विचारतो की आत्तापर्यंत मी तुमची बरीचशी चित्र बघितली, वेगवेगळ्या मुद्रेतली महिलांची चित्र तुम्ही साकारलेली आहेत. तुमची नायिका तुम्हाला त्या चित्रांमध्ये जी दिसली होती किंवा ही अशी माझी नायिका असावी माझ्या फिल्मची, तशी नायिका मिळाली का प्रॉपर? 100%. मी आत्ता सांगतो हे कॅमेऱ्यासमोर, जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा मी 100% का म्हणलो हे तुमच्या लक्षात येईल. आणि सगळ्या अर्थाने, फक्त चित्रातली नायिका चालती बोलती झाली ह्या अर्थानेच नाही, काम पण. तो नाव बोल की माझं. बोलले की कुठं? गप काढू. वंदना, तुला आवडते मला. तुझ्या आठवणीशिवाय तर श्वास बी घेता येत नाही मला. माझा विषय कायमचा डोक्यातनं काढून टाक. कास्टिंग कसं झालं? कास्टिंगचा पण इंटरेस्टिंग भाग आहे. असं माझ्या डोक्यात बिलकुल नव्हतं की एकदम फार सुंदर असायला पाहिजे हिरोईन, म्हणजे अशी जसं आपण लगे इमॅजिन करतो जनरली कोणी. मला असं वाटायचं की ती आपल्यातली वाटली पाहिजे. कुठल्याही सर्वसाधारण माणसाला ती आपली वाटली पाहिजे, आपल्या घरातली वाटली पाहिजे, खूप साधी वाटली पाहिजे. मात्र कामाचा जो दर्जा आहे तो असा असावा की मग म्हणतो ना आपण, कधी त्या व्यक्तीनं आपल्याला आपलंसं करून टाकलं कळू नये, असं काहीतरी असावं. आणि ते कास्टिंग करताना तेवढ्या कमी वेळेत अचूक ओळखणं किंवा ही तीच आहे का, ते चॅलेंजिंग होतं. आता फ्रँकली मी जेव्हा तृप्तीचं कास्टिंग केलं होतं ना, माझ्या आजूबाजूचे सगळे मित्र म्हणायचे, अरे काय तू अजून बघ जरा, अजून कास्टिंग कर, तू करायला पाहिजे. पण मला माहित होतं, 1-2 भेटीतच मी तिला ओळखलं होतं की ती भूक हिच्यात आहे. आणि गोष्ट जशी फ्रेश आहे ना, त्यातले पात्र जसे फ्रेश आहेत, ताजे सीन्स पण, त्याला न्याय द्यायला अशीच मला मुलं पाहिजे होती की जे पॉलिश झालेले नाही ते अचीव करण्यात मी यशस्वी झालो.
पण बरीच आपल्या आजूबाजूची लोक एक सल्ला देणारे गट असतो बरं का, एक जमात आहे सल्ला देणारी, ती ना तुम्हाला ना डिस्ट्रॅक्ट करते, म्हणजे तुमच्या ध्येयापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न करत असते. ती असं म्हणते बघा की काय यार शशिकांत, तू रिस्क घेतोयस, तू त्यापेक्षा जरा सीझन प्लेयर्स आहेत पडद्यावरचे, त्याचाही विचार तू करू शकतोस ना, आहे ना, शेवटी पैसा खर्च करतोयस खिशातनं निर्माता म्हणून. असेही काही सल्ले मिळाले सुरुवातीला, पण त्यांचा हेतू चांगला होता. त्यांना अनुभव होता सिनेमाचा, त्यांना ते सिनेमाच्या गणितानुसार सल्ले द्यायचे की वेल नाऊन चेहरे असले वगैरे तर ते आपल्याला नंतर उपयोगी कामी येईल, अमुक मग असं सगळं. आणि मला तसं काही वाटतच नव्हतं ना, मी त्याच्याकडे बिझनेस म्हणून बघतच नव्हतो सुरुवातीला. मला माझी इच्छा, माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं, सिनेमा करायचा. हा, मला त्यामुळं ते मला कुठल्या गणितात बसवायचंच नव्हतं. मला ती प्रोसेस पण एन्जॉय करायची आहे, नाहीतर मग मी समाधानी नसतोच. मग भले ती फिल्म चालली आहे, खूप चालली, पैसे मिळालं, त्याचं मला काही एवढं कौतुक म्हणजे तेव्हाही नसलं असतं तर तसं करून, आणि आता झालं तरी नसेल, नुकसान झालं तरी नसेल. मात्र ह्यातली इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ती प्रोसेस एन्जॉय करणं, जसं मी चित्र एन्जॉय करतो. वा, ती प्रोसेस एन्जॉय नसती झाली तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टींना काही महत्त्व नव्हतं. आणि मला माहित होतं की मला स्वतः साहजिक ज्यानं गोष्टच लिहिली आहे आणि जो स्वतःच दिग्दर्शक आहे त्याला माहित असणार की तो काय बघतोय. बरोबर. आणि मी जे बघत होतो ते 100% मला मिळाले. क्या बात आहे, बढिया, फारच सुरेख. म्हणजे कलाकारांच्या बाबतीत, कास्टिंगच्या बाबतीत, होय ना, व्हिज्युअल लेवलला तुम्ही ते बघतायच. आम्ही तिथं खूप मजा केली आहे. आता एक मराठी सिनेमा, ती गोष्ट तशी आहे, ग्रामीण आणि लव्ह स्टोरी, त्याच्या मानाने त्याला कसं सुंदर सजवता येईल, रंगांची जेवढी उधळण करता येईल तेवढी करायचा प्रयत्न केलेला आहे त्या सीननुसार, त्या गोष्टींच्या नुसार. म्युझिक पण तसंच आहे, आम्हीच खूप एन्जॉय करतो आणि खूप शूट त्या दरम्यान तर खूप एन्जॉय केली आम्ही म्युझिक त्याचं. वा, तर एवढ्या सगळ्या गोष्टी जर छान जुळून आलेल्या सगळ्याच गोष्टी आहे, मग मला अडकायचंच नव्हतं. बाकीच्या त्या टिपिकल सो कॉल्ड कुठल्याही फॉर्म्युल्याचा माझा विचारच नाही केला. मग मी चेहरेच असले पाहिजे किंवा एवढ्याच दिवसात शूट झालं पाहिजे, रोज एवढं शूटच झालंच पाहिजे, असं काही नव्हतं खरं. पण किती 58 दिवसात फिल्म ना, किती 58 दिवस केली, पूर्ण केली. हा. झोप व्यवस्थित लागत होती. 58 दिवसात पूर्ण केली. झोप हा, होय ना, झोप व्यवस्थित लागत होती. बाबतीत यांना विचार. झोपेच्या बाबतीत म्हणजे असं बघून कुणाला वाटणार पण नाही की हे डिरेक्टर आणि रायटर वगैरे आहेत म्हणून. कारण सहसा कसं असतं की डिरेक्टर म्हणल्यानंतर झोप नाही भेटत आणि कंटिन्यू काम सुजलेला चेहरा, तांबरलेले डोळे. असं सगळं असतं ना. पण भाऊंच्या बाबतीत एकदम उलट होतं. भाऊ जसं पॅकअप झालं, भाऊ 8 आणि 9 ला झोपलेले असायचे निवांत. एवढं छान, कारण तशी टीम पण सपोर्ट करणारी चांगली होती आणि प्रीचं पण वर्क तेवढं चांगलं झालं होतं. त्याच्यामुळं मेन शूटच्या वेळेस जास्ती कष्ट घेण्याचं म्हणा किंवा जास्ती लोड घेण्याचं, टेन्शन घेण्याचं काय गरजच नव्हती. इव्हन ऍक्टर्सला पण प्री खरंच अमय, म्हणजे ह्या फिल्मचं इंटरेस्टिंग काय होतं असं म्हणाल ना तुम्ही सुरुवातीच्या काळातलं, तर ते प्रीमध्ये शॉर्ट ब्रेकडाऊन ची जी प्रक्रिया होती ना, ती खूपच एन्जॉय केली आम्ही. टाईट ठेवलं, एक शॉट कसा असायला पाहिजे, कसा दिसायला पाहिजे, लाईट कंपोजिशन. माझा जो डीओपी ह्या फिल्मचा रणजित माने, खूप जुलग मित्र, खूप जुना मित्र. अच्छा. आणि तो पण आर्टिस्ट आहे आणि प्रोडक्शन डिझायनर आर्टिस्ट आहे. त्यामुळे जी मजा आली ना ती करायला, तिथं ऍक्च्युली फिल्म दिसली होती, तिथंच दिसली होती. ही अशी आहे आता, असं दिसणार आहे हे. त्यामुळे सेटवर काय असं काही प्रेशर घेण्यासारखं किंवा मुळात संभ्रम काही नव्हता, कन्फ्युजन काहीच नव्हतं, क्लिअर होतं. हा, बरोबर, तू म्हटलंस तसं विजन हा महत्वाचा विषय असतो. ते आपलं क्लिअर असलं की सगळं ओके असतं माणसाचं. हा, 2-3 गोष्टी फक्त अशा होत्या की ज्या अचानक म्हणजे तिथं जागेवरच सुचल्या आणि ते तिथंच झालं. हा, ते इम्प्रोवाइज करायला लागलं. हा, पण ते खूप इंटरेस्टिंग गोष्टी होत्या. ते कारण ते ऍक्सिडेंटलच होतं, कारण ते तिथंच मिळालं. ते आधी मलाही माहित नव्हतं की इथं असं काही तिथं सेटवर असणार आहे. तिथं ते ऍक्सिडेंटली तसं मिळालं. ते पक्ष्यांचा उडलेला जो शॉट तुम्ही बरोबर, ते दोघंही असं एकत्र येतात आणि पाठीमागून त्यांनी त्या फुलाला हात लावलाय. अरे काय तो शॉट, तो ऍक्च्युली तो असा आहे की तो
काजवाला पकडण्यासाठी ते पळत पळत काजव्याच्या मागे आलेले असतात. ते सूर्यफुलावर काजवा बसतो आणि ते काजव्याला पकडताना पक्षी उडतात आणि मग काजवा उडून जातो अजून परत, ते पक्ष्यांकडे बघितल्यावर. पण ते हे पक्षी उडतात हे लिहिलेलं नव्हतं आधी. हा काजवा पकडतात सूर्यफुलावरचं एवढंच होतं आधी. हा आणि शूट करताना काय झालं, मागं बॅकग्राऊंडला एवढे सुंदर ते झाडांवर बसलेले पक्षी वगैरे होते. मग मला एक कुरापत सुचली. आमच्या प्रोडक्शन डिझायनरला, आर्ट डिरेक्टरला सांगितलं, एक आपलं ते सुतळी ॲटम बॉम्ब असतो ना छोटा उडवायचा, हा तर त्याचा एक पटकन जाऊन बॉक्स घेऊन या म्हटलं तुम्ही. आणि मी म्हटलं हे जेव्हा दोघं पळत येतील आणि असा काजव्याला पकडायला जातील तोपर्यंत तो ॲटम बॉम्ब उडव म्हटलं तिथं, ते पक्षी उडतील. आणि मग यांनी VFX बघायचं. नाहीये, नाही ते रिअल आहे. ते ओरिजिनल आहे. Original आहे ते. ते मला असं वाटलं क्षणभर की VFX आहे ते. नाही नाही आता हे ते अशा काही गोष्टी होत्या इम्प्रूव्ह झालेल्या की ज्या सेटवर सुचल्या मला. अरे गुरुदेव जुगाड लावला तुम्ही. कमाल केली तुम्ही. म्हणजे काय पहिला दिवस आठवतो, काय काय होता नेमका कसा? पहिला माझा तर असं एक एंट्रीचा सीन होता, एक शॉट होता. मग त्यावर काय असं जास्त डायलॉग हे ते नव्हतं. म्हणजे पहिला शॉट. आणि परत काय मग भेटीचं सीन वगैरे असं आहे. हिरोईन फार लकी आहे, एक सोडून 2 हिरोईन. म्हणजे खरंच याबद्दल काय म्हणूयात, ईर्ष्या वाटावी असं काही. वा वा, क्या बात आहे. पण मला तो डायलॉग ऐकायचा आहे तुमच्या दोघांमधला, तो जो काही आहे की आज तू फारच छान दिसत होता. कसा आहे जरा एकदा आम्हाला दाखवा ना तो. हा सजना, आज तू लय भारी दिसत होता. अरे का रोज नाही काय दिसत? आजच्या एवढा नाही. कसं काय? तुला नाही कळायचं. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार, मस्त अगदी. महाराज तुम्ही डान्स लय उत्तम केला. तुम्ही खरं असं मुळात दिसतं बरं का, की मुळात जसे ती तुम्ही पडद्यावर व्यक्त झालेले आहात तसे मूळ स्वभाव तुम्ही खूप असे शांत शांत आहात. हा कसं राहिलं? भाऊंबद्दल बरीचशी लोक बोलतात. आता भाऊंनी जे दिग्दर्शन केलं त्या सगळ्याच्या तू काही ॲडिशन देण्याचा प्रयत्न केलास का? हो. खरं तर भाऊने ज्यावेळेस मला सांगितलं माझं कॅरेक्टर काय आहे, त्या टायमिंगला मी असं कधी केलंच नव्हतं काय पहिल्यांदा. आणि त्यावेळेस वाटत होतं आता कसं होईल हे सगळं. तर म्हणजे थोडं जड होतं. आणि त्यांनी सांगायला बी मदत करत होते. मग मी काय अडचणी घेऊन जायचो, कसं आहे ते कॅरेक्टर, कसं आहे ते चालतंय कसं, असं का बारीक सारी गोष्टी मी विचारत होतो त्यांना, भाऊंना. ते भाऊ सांगायचे. आणि मग ते सांगत असताना ते विचार करायचो आणि सेपरेट जाऊन असं एकत्र, म्हणजे ते तळ आहे ना, त्या तळ्यापाशीच बसायचो आणि मग ते विचार करायचो. आणि ते हळूहळू जेव्हा आतमध्ये आत्मसात व्हायला लागलं ना, ते कॅरेक्टर माझं बाहेर निघायला लागलं. बरोबर. हा, विचार करायला लागला तू. हा हा, शोधायला लागलास ते सगळं. हो. आणि मग ते कॅरेक्टर मध्ये घुसून आणि परत कळ नाही कधी कॅरेक्टर मध्ये घुसलो, कधी मी एवढं कॅमेरा पुढं हे झालं. संभाजी तू जसा आहेस हो अगदी त्याच्या अपोजिट तुझं कॅरेक्टर आहे का? हो. मग हो, खरं तर तसंच आहे. होय ना, अगदी अपोजिट आहे. हा, मला असं जाणवतंय. म्हणजे वा, एकूणच जो जोश तू डान्स मध्ये लावलाय तोच जोश तुझ्या संवादात, तुझ्या एकूणच हालचालींमध्ये असणार या शंका नाही. कारण ते कॅरेक्टरच तडक फडक दिसतंय अगदी. काय म्हणजे जमलंय का? म्हणजे हा हिरो जमलाय का हा हिरो जमलाय? नेमकं काय पिक्चर मध्ये? दोघांनाही जमलंय. दोघांनाही जमलंय बुवा. ते हिरोईन वरती प्रेम करणार आहेत दोघे. हिरोईन आहे पण तशी ना. हिरोईन आहे पण तशी आहे. तृप्ती आहे तशी हिरोईन, जोरदार एकदम. काय रिॲक्शन्स ज्यावेळेस गावात हे टीजर आउट झालं, प्रोमो आउट झाले, काय म्हणतात मित्रमैत्रिणी तुला? सगळ्यांना भारी वाटतंय. आणि सगळ्यांचं हेच एकसारखं मत येतंय की तू खूप छान दिसते, खूप सुंदर दिसते. आणि कारण त्यांनी रिअल मध्ये मला बघितलंय ना, तर असं पडद्यावरती एकदम त्यांना काहीच आयडिया नाही मी कशी दिसते आणि काय काय लुक आहे माझा. आणि एकदम जेव्हा ते आता बघतायत गाणी, टीजर वगैरे, तर म्हणतात की तू खूप सुंदर दिसते. आणि एक प्रतिक्रिया विशेष करून येते की जिथं जिथं साडी घातलेली आहे, आता इरकल साडी घातलेली मी दिसते त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या रंगाच्या, गुलाबी, हिरवी वगैरे. तर जिथं जिथं तू साडी घातलेली आहे तिथं तिथं तुझ्यावरून नजर हटत नाही, असं बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया येत आहेत. वा वा वा. मला तुझा तो झोका घेतानाचा सीन फार आवडला. तो आईकडे मेहंदी घेऊन जाते, तो एक सीन प्रचंड मला आवडलेला आहे तुझा. झोक्याचं ते कसं होतं, दिवसभर झोक्यावरती होते मी. तर ते
वेगवेगळे शॉर्ट्स आणि हे न ते होतं काय ना सगळं. कमाल आहे ना, दिग्दर्शकाने झोक्यावरच ठेवलं म्हणजे असं आपण म्हणतो बुवा, घरी आपण घरच्यांना कधी म्हणतो "काय झोक्यावर आहे का मी, काय काम करत नाही काय", पण तुला झोक्यावर ठेवलं त्यांनी तुला. तर तो झोका खूप उंच होता. ते झाड भरपूर मोठं आहे ते झाड आणि ते एकदम असं उंच होतं. तुम्ही किती जरी जोर लावला तरी ते असं पुढं जात नव्हतं. मग आम्हाला जे ते नवरा काढायचं जे दाखवायचं होतं तोंडात पाला घेतलेला, तर बसायचे मी झोक्यावरती, पाठीमागने एक जोरात कोणाला तरी झोका द्यावा लागायचा आणि मग तो झोका चालू असताना मग उभं राहावं लागायचं आणि मग ते ऍक्शन करावी लागायची. तर ते सगळं आणि झालं, शूट झालं, हे ते माझे पाय सुजले होते, मला चालायला पण येत नव्हतं कारण ते लाकूड होतं ते असं उभं राहिल्यामुळं सारखं आणि ते हे झाल्यामुळं ते दुखत होतं, मला चालता पण येत नव्हतं. तर ते एक मला आठवतंय त्या झोक्याच्या पण वेळेस. भाऊंने शेवटी अट्टाहास भाऊंचा की नाही बुवा, मला तसाच शॉट पाहिजे, तो करूनच घेतला तुझ्याकडनं, करूनच घेतला. वा वा. शशिकांत, काही वेगळे प्रयोग पण केलेले आहेत तांत्रिक दृष्ट्या, ते काय आहेत नेमके गाण्यांमधले किंवा काही सीन्स मधले, जे मला असं वाटतं ते धाडस होतं. हा, आता जे 8 गाणे आहेत सिनेमामध्ये, त्यातले आता 5 गाणे आपण युट्यूबवरती आउट केलेली आहे. ते दिसतेत तुम्हाला किती रोमॅन्टिक गाणे आहेत, त्याच्यात एक लव्ह ट्रायंगल तुमच्या लक्षात येत असेल. व्हिज्युअली ते दिसायला सुंदर दिसते, निवडुंगांच्या त्या माळरानावर किंवा सूर्यफुलाच्या त्या पूर्ण तळ्याच्या आजूबाजूच्या त्या परिसरात वगैरे. एक गाणं त्याच्यात असं आहे की जे काय म्हणू त्याला, की खूप प्रखर सामाजिक सत्य मांडणार आहे. म्हणजे ही ज्या पोराची गोष्ट आहे, ज्या कम्युनिटीतनं तो येतो, त्याच्यामुळे त्याच्या वाट्याला ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत, त्याच्या वस्तीवरच्या लोकांच्या वाट्याला ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या सिनेमात, त्या प्रसंगांमधनं त्याला धरून त्याच्यात एक गाणं आहे. म्हणजे तो कसा अपमानित होतो आणि ते आपल्या इतक्या प्रिय व्यक्तीच्या समोर त्याचा संघर्ष करायला लागतो वगैरे. तर ते एका अशा खूप इमोशनल प्रसंगामध्ये ते एक गाणं आहे. त्याच्यामध्ये ते गाणं गायलेलं आहे कडूबाई खरात माई यांनी. अच्छा, कडूबाई खरात माई. हा, हो हो. आणि ते छोटं गाणं आहे, 2.5-3 मिनिटाचं गाणं आहे. हा. आणि त्या गाण्यामध्ये मी पण एक आर्टिस्ट म्हणून एक माझा फ्रीडम घेतलाय. म्हणजे त्या 2.5-3 मिनिटामध्ये खरं तो सिनेमा सांगायचा प्रयत्न केलाय. आणि तो इन्स्टॉलेशन्स ह्या माध्यमातनं, आता इन्स्टॉलेशन असं ऐकून कदाचित आपल्या रसिकांना काहीतरी भलतंच असं वाटू शकते, पण ते जेव्हा बघतील तेव्हा लक्षात येईल की अरे हे तर इंटरेस्टिंग आहे खूप. इन्स्टॉलेशन म्हणजे काय, थोडक्यात सांगतो. ही जी भटकी लोक आहेत ना, डोंबारी, पारधी वगैरे, असं शब्दांचा उच्चार करणं योग्य अयोग्य मला माहित नाही, पण तू जाती वर्ग आहे, असं जो वास्तव आहे आहे ना ते. ते त्यांची ती जी तशी पालं असतात, ज्याला आपण झोपड्या म्हणतो, तर ती काय गावातनं मागून आणलेली जी कापडं असतात ना जुनी लोकांची, त्या कापडांपासून ते फाडून त्याच्या गोधड्या बनवून ते बनवतात. त्यालाच मी थोडं हे करून क्रिएटिव्ह पद्धतीनं गोष्ट सांगायच्या दृष्टिकोनातनं रिकाम्या पोटाच्या म्हणजे जठराच्या आकाराचे त्याच कापडांपासून असे अनेक जठरं कापली, कापडांच्या शेपचे, म्हणजे जठराच्या शेपचे कापडं कापली आणि असे अनेक हजारो जटर आम्ही बनवले त्या कापडांचे. आणि ते जवळ असे शिवून त्या रिकाम्या पोटाच्या म्हणजे अशा अन्न नसलेली जठराच्या आकाराचे ते शेप, आणि अशा रिकाम्या जठरांचे हजारो शेपचे झोपड्या बनवल्या आम्ही. आणि म्हणजे उपाशी पोटाच्या लोकांच्या त्या झोपड्या आहेत, निवारा. आणि त्या झोपडीच्या आतमध्ये एक चूल आहे आणि त्या चुलीवरती एक भांडं आहे. त्या भांड्यात खरं तर अन्न असायला पाहिजे, पण ते अन्नाच्या ऐवजी त्या भांड्यामध्ये काय आहे, क्रिकेटचं हेल्मेट आहे, लाल दिवा आहे, टाय आहे, नेत्याची टोपी आहे. हे सगळं त्या अन्न जिथं असायला पाहिजे त्या भांड्यामध्ये वाढून ठेवलंय. आणि त्या भांड्याच्या खाली म्हणजे चुलीमध्ये विस्तवाच्या ठिकाणी मीडियाचे बूम आहेत. मोठा थॉट आहे. मोठा थॉट आहे. हा, लक्षात येतं. आणि अजून एक चूल दिसते तिथंच वस्तीवरती, की तिथं पण एक त्याच वस्तीवरची महिला आहे. तिच्या आधी चेहऱ्यावर कॅमेरा आहे, त्या डोळ्यातनं पाणी येतं. पाणी आल्यावर काय होतं, परत आपण
कॅमेरा खाली जेव्हा जातो तेव्हा लक्षात येतं की अरे इथं पण काहीतरी आहे, चूल आहे, तवा आहे, पण त्या तव्यामध्ये अन्न नाही, तर ते एक हातकडी आहे, बेडी बर. आणि एक शिक्का ठेवलाय जो की ह्या लोकांवर इंग्रजांनी मारून ठेवलेला आहे, तेव्हा जन्मता चोर म्हणून. चोर. आणि आजही या लोकांना चोर म्हणून कोण मान सन्मान देत नाही, काम देत नाहीत. ह्यांना कुठेही गुंठावर जमीन नाही, स्वतःची घर नाही, मतदार यादीत नावं नाहीत त्यांची. तिथून बोंब आहे. त्यामुळे ही लोक भटकत फिरतात. आजही आपण सिग्नलवर बघतो ना की काय खेळणी विकतात, कुठं काय, ही तीच लोक. 30 लोक आहेत. मग व्यवस्थेने काय दिलं यांना एवढ्या वर्षात? काहीच नाही. मग ही व्यवस्था, समाज, ही लोक काहीच कामाचं नाही ना त्यांच्या. त्यामुळं मग ती महिला काय करते, चुलीच्या खाली विस्तवाच्या ठिकाणी सगळ्या वेगवेगळ्या रंगांच्या म्हणजे ती व्यवस्था चुलीमध्ये घालते. खूप छान सिम्बॉलिक दाखवण्याचं. हा, असं काही आहे त्याच्यामध्ये, खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे खरं आता खूप आहे, अजून पण त्या 3 मिनिटात खूप काही आहे ह्या गाण्यामध्ये. आता सगळं सांगत नाही. आता आम्हाला ती बघण्याची उत्सुकता आहे खरं सांगायचं म्हणजे. चलो, जाता म्हणजे 8 गाणी आहेत ना? 8 गाणी. 8 गाणी. हिरोईनला आवडलेलं कुठलं गाणं, दोन्ही हिरोईनना आवडलेलं कुठलं गाणं, एखादं गाणं जरा त्याची 2 कडवी झाली पाहिजे, भली आपण सुरात नसलो तरी आपण म्हणू शकतो थोडेसे. हा, जसं बिंदास. बिंदास. हा. सजना टायटल सॉन्ग आहे. ते मी चित्रपटामध्ये पण थोडं गुणगुणले, तर तेच ते म्हणते मी. क्या बात आहे. चला, जोरदार. किती लावशील जीव माझ्या सजना, तुला सोडून जीव माझा राहीना, माझ्या कानातला डूल नको देऊल ये जवळ, नजरचा सूर मला घावना, ये मिठीत सजना घे कुशीत सजना, दारात मांडव माझ्या तू सजव सजना. सॉरी राजेश्वरी ताई, सॉरी. नाही, तू खूप छान गायली. मी काय भविष्यवेत्ता नाही, पण मी एक सांगू शकतो शशिकांत, या तिघांमधला कॉन्फिडन्स बघून, की ही माणसं मला पुन्हा एकदा या स्टुडिओमध्ये पुढल्या फिल्मसाठी भेटणार आहेत, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. 100%. सो हा तुमच्यातला कॉन्फिडन्स आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. शशिकांत, तुलाही खूप शुभेच्छा. आधीच तू तुझ्या वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून आमच्या आयुष्यात रंग भरले, आमच्या नजरेला सुखवणारी चित्र तू काढली, पण आता तुझे हेच जे अनुभव आहेत ते कथा स्वरूपातनं त्यातले वेगवेगळे रंग तू सजनामधनं पुढे आणतोयस. त्यामुळे तुला खूप शुभेच्छा. आणि इथंच थांबू नको, भेटत राहा. नक्की. बनवणार अजून खूप सुंदर गोष्टी आहेत. आता सुरुवात झाली फक्त. बिलकुल. त्यामुळे ही तुझी सुरुवात अशीच वेगाने पुढे जाऊ दे. आणि भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद. तुम्ही सगळे वेळात वेळ काढून गप्पा मारण्यासाठी इथे उपस्थित झालात. आणि छान, आम्ही देखील सजना झालेलो, प्रेक्षक देखील सजना चित्रपट रिलीज झाल्यानंतर. चला मंडळी, या छानशा गप्पांनंतर आज इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.